5 ways to earn money. पहिल्या मार्गावरती येऊया तर ते आहे ऍडसेन्स. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे की युट्यूब आणि फेसबुक थ्रू पैसे मिळतात. ओके, पण ते कसे मिळतात तर याची गणित ना खूप सिंपल आहेत. ओके, सो समजा तुम्ही एखादा व्हिडिओ युट्यूब वरती किंवा फेसबुक वरती टाकला तर तो टाकल्यानंतर लोक येऊन तो व्हिडिओ बघतात. तर बघा त्याच्यावरती बऱ्याचशा ऍड प्ले होत असतात. तर ते जो ऍडचा जो रेव्हेन्यू आहे, समजा उद्या युट्यूबला त्याच्यातून 10,000 रुपये मिळाले तर युट्यूब 4,000 रुपये त्यांच्याकडे ठेवेल आणि 6,000 रुपये तुम्हाला देईल. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. पण आता हे एवढं सिम्पल पण नाही. आता ज्यावेळी हे युट्यूबने सुरू केलेलं ऍडसेन्स, म्हणजे मला असं वाटतं एक 2014-15 त्यांनी स्टार्ट केलं, 10-12 वर्षापूर्वी. सो त्यावेळी ना त्यांचे जे क्रायटेरियाज होते तर ते पण खूप सिम्पल होते. तुमचं एखादं युट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ टाका, तुमचे काहीतरी 100 सबस्क्रायबर झाले तर मग त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरतून ऍड रेव्हेन्यू सुरू व्हायचा. आणि सुरुवातीला हा ऍड रेव्हेन्यू होता ना तो खूप चांगला मिळायचा. खूप चांगले चांगले पैसे लोकांना याच्यातून मिळालेले आहेत त्या काळामध्ये. त्यावेळी व्हिडिओ प्रोडक्शन करणारे कमी होते, कॉन्टेंट क्रिएटर कमी होते, त्यामुळे व्हिडिओ व्हायरल पण भरपूर जायचे आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगले पैसे याच्यातून मिळायचे. जसजसं आता या प्लॅटफॉर्मवरती बरेच कॉन्टेंट क्रिएटर आले तसतशी ना कॉन्टेंट क्रिएटरची गर्दी पण झाली. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलात की मोठमोठे युट्यूबर आहेत, फ्लाइंग बिस्ट म्हणा किंवा मुंबईकर निखिल म्हणा, कोणी काही यांना 3-3 मिलियन म्हणजे 30 लाख 40 लाख असे व्ह्यू यायचे. पण आज त्यांचे पण व्ह्यूज 1 लाख 2 लाख असे झालेले आहेत. तर याचे रिझन्स काय आहेत तर सिंपल आहे. लोकांकडे आज ऑप्शन्स अवेलेबल झाले आहेत. म्हणजे तुम्ही जर समजा मुंबईत राहता किंवा तुम्ही कोकणात राहता तर तुम्ही एखादा कोकणातला युट्यूबर आहे तर त्याला फॉलो करता. समजा तुम्ही मला फॉलो करता किंवा मग अनिकेतला, गोष्ट कोकणातलेला, लकीला फॉलो करता, अंकिताला फॉलो करता किंवा अजून बरेचसे युट्यूबर आहेत. एस फॉर सतीश आहे, कोकणकर अविनाश आहे. तर त्यांना जेव्हा तुम्ही फॉलो करता ना तर तेव्हा तुम्ही त्यांचे व्हिडिओज तुम्ही जेव्हा बघायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट क्रिएट होतो आणि मग तुम्ही मे बी मुंबईकर निखिल, फ्लाइंग बेस किंवा हिमाचल मधला एक मुलगा आहे जोशी म्हणून, तर त्याचे तुम्ही ब्लॉग बघणं सोडून देता. सो तसंच काहीसं झालं. म्हणजे मोठमोठे कॉन्टेंट क्रिएटर होते, त्यांचे इनिशियली ब्लॉग्स बरेच बघितले जायचे. पण नंतर नंतर मग लोक कसं आहेत की त्यांना ज्याच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, समजा तुम्हाला कोकणातले व्हिडिओ आवडतात किंवा कोणाला तरी एखादा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे जो मुंबईमधले व्हिडिओ बनवतो, पुण्यामधले व्हिडिओ बनवतो, विदर्भातले बनवतो, कोल्हापुरातले बनवतो, तर तुम्हाला ते फॉलो करायला आता ते तुम्हाला बघायला आवडतात. आता कृष्णराज महाडिक आहे, क्रिश महाडिक. सो तो कोल्हापूरचा आहे तर त्याची फॅमिली ऑफकोर्स एक रॉयल फॅमिली आहे आणि पॉलिटिक्समध्ये आहे. सो कोल्हापुरातली लोकांना ऑब्व्हियसली ना त्यांच्या मातीतला मुलगा आहे आणि त्यांच्या मातीतली एक फॅमिली आहे तर त्याचे व्हिडिओज बघायला त्यांना जास्त आवडतील. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये बरेच लोक आलेले आहेत. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे. लोकांकडे पण बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ज्यांना गर्ल्सचा कॉन्टेंट बघायचा आहे तर त्याच्यामध्ये उर्मिला निंबाळकर आहे तर त्या लेडीज ओरिएंटेड कॉन्टेंट बनवतात. जे कॉमेडी व्हिडिओ बनवतात तर त्यांचं नील आहे आणि नीलची पूर्ण गँग आहे, ऑरेंज ज्यूस गँग. तर ते जे कॉमेडी व्हिडिओ बनवत असतात ब्लॉग्समध्ये आणि त्या ब्लॉग्समधून पण मग त्यांना पैसे मिळतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.